नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपींचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर आज मी बनवणार आहे मस्त पौष्टिक आणि कुरकुरीत कलरफुल आप्पे। तर त्यासाठी मी 2 वाटी आपला बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर त्याला थोडा मिक्सरला फिरवून घ्या किंवा मग बारीक आणि जाड रवा दोन्ही एकत्र केले तरी चालेल। तर अशा पद्धतीने मी 2 वाट्या बारीक रवा घेतलाय। प्रमाण याचं कमी जास्त तुम्ही करू शकता। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे फ्रेश दही घेतले। जास्त आंबट दही यासाठी आपल्याला वापरायचं नाही, कारण की त्यामुळे आप्प्यांची चव सुद्धा बिघडू शकते। तर तसं न करता फ्रेश दही यासाठी आपल्याला वापरायचे। आता हे मिश्रण आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचे। तुमचा सकाळचा नाश्ता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होईल अशी आजची रव्याचे आप्पे आहेत। तर एखाद्या वेळेस जर तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालायला विसरला असाल आणि तुम्हाला आवर्जून आप्पे बनवायचे असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर यामध्ये मी ज्या वाटीने रवा मोजला होता ती 1 वाटी पाणी यामध्ये ॲड करून हे मिश्रण छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचे। छान हा रवा पाण्यामध्ये आणि दह्यामध्ये छान मिक्स झाला की तो फुलतो छान आणि आप्पे सुद्धा आपले मस्त जाळीदार तयार होतात। तर अशा पद्धतीने मी ही छान मिक्स करून घेतले। आता याला आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि फक्त एक 5 ते 6 मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवूया। तोपर्यंत मी चटणीची तयारी सुद्धा एका साईडला करून घेते। तर चटणीसाठी मी ओलं नारळ घेतले, म्हणजे त्याची बारीक बारीक तुकडे करून घेतली। तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलाय। तसेच यामध्ये आता आवडीप्रमाणे 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली आहे। तर थोडंसं यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि ही चटणी आपल्याला छान मस्त अशी फाईन याची पेस्ट मिक्सरला दळून घ्यायची। तर एक 5 ते 6 मिनिटांसाठी मी बॅटर साईडला ठेवलं होतं। आता तेही छान मस्त आपले मुरलं आहे आणि रवासुद्धा मस्त फुलला आहे। तर यामध्ये आवडीप्रमाणे मी टोमॅटो, शिमला मिरची आणि मक्याचे काही दाणे छान मस्त बारीक कट करून घेतले। आवडीप्रमाणे तुम्ही इतर भाज्या देखील यामध्ये ॲड करू शकता, पण मी ह्या भाज्या आज मुद्दाम यामध्ये कलरफुल आपले आप्पे तयार होण्यासाठी टाकल्यात। कारण की मुलं काय करतात की अशा भाज्या निवडून साईडला काढतात। तर असं न करता या पद्धतीने थोडीशी कलरफुल जर एखादी गोष्ट त्यांना आवडली की ते आवर्जून मस्त आवडीप्रमाणे खातात। तर आता यामध्ये मी 1 चमचा इनो पावडर घेतली आहे। तर इनो आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केला की तो आपोआपच ॲक्टिवेट होतो। तशा पद्धतीने पीठ पण बघा लगेच मस्त फुलायला लागलं आहे। तर आता एका साईडला मी पॅन गॅसवर तापायला ठेवला आहे। पॅन तापला की यामध्ये थोडं अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे। यामुळे काय होतं, आपले आप्पे छान असे भरभरून टाकलं ना तर आप्पेही छान मस्त असे टम्म फुलतात आणि छान कुरकुरीत देखील होतात। तर यामध्ये मी 1 मोठा चमचा घेतला आहे आणि असे भरेल इतकं यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। तर पूर्णतः ही वाटी पूर्ण भरली की आप्पेसुद्धा मस्त टम्म असे फुलतात। जर तुम्ही थोडं बॅटर टाकलं तर खूप वेळ पण जातो आणि आप्पे खूप छोटे छोटे देखील होतात। तर एका साईडला मी चटणीसुद्धा मस्त छान बारीक दळून घेतली। यामध्ये मी फोडणी घालणार नाही, कारण की मुलांना ती आवडत नाही, त्याच्यामुळे मी ती अशीच न फोडणी देता ही चटणी वापरते। तर आप्प्याची एक साईड झालेली आहे। आता मी दुसरी साईडसुद्धा अर्धा चमचा तेल टाकून मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर ही आप्पे बघताच बरोबर माझ्या मुलांना तर आवडली आहे, पण तुमच्या मुलांचं काय, त्यांनासुद्धा अशा छान हेल्दी रेसिपी आवडल्याच पाहिजे आणि त्यांनी त्या खाल्ल्याच पाहिजे। यासाठी तुम्हीसुद्धा अशीच पद्धत वापरा। हवं तर त्यांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही अशा ॲड करा आणि बनवून बघा, ते नक्कीच आवडीने खातील। तर अशा पद्धतीने आजचे आपले रव्याचे टम्म फुललेले कुरकुरीत आणि कलरफुल आप्पे तयार आहेत। सकाळचा 10 ते 15 मिनिटात होणारा हा नाश्ता आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा मुलांसाठी तरी। तर चला, माझी मुलं तर खूप घाई करताय। तर आजची ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।